कादंबरी रुजवण भाग 18 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर। राधाची बातमी ऐकून देव फारच डिस्टर्ब झाला होता। कोण ही राधा? हिचा आपल्याशी काय संबंध? एवढं का प्रेम करते ही आपल्यावर? तिची मानसिक स्थिती बरी नाही मान्य, पण या भावना नेमक्या येतात कुठून? आणि माझ्या बाबतीतच का? हिच्याशी माझं कोणत्या तरी जन्माचं ऋणानुबंध असेल का? तिच्या बाबतीत हे सगळं नको व्हायला हवं होतं। 3-4 महिने फक्त। तिला किती वेदना होत असतील त्या वाटून घ्यायला सोबत कोणी नाही। आमच्याकडून जे होतंय ते आम्ही करतोय, पण आमच्या करण्याला मर्यादा येणारच। तिला कळत नसेल, पण आम्ही त्या मर्यादेत परपुरुषच आहोत। वैदही सोडून बाकी कोणत्याही स्त्रीचा तशा अर्थाने स्पर्श झालेला आम्हाला सहनच होणार नाही। फार मोठ्या बंधनात आणि संकटात अडकलोय आम्ही सध्या। महादेवा, काही प्रश्नांची उत्तर आमच्याकडे नाहीत। जे आमच्या बुद्धीला पटतंय, जे आमच्याकडून होतंय ते आम्ही करतोय। आम्ही शनिवारी तिथे जाणार आहोत हे वैदहीला सांगायला हवं, सांगायलाच हवं नव्हे, आता तिच्या परवानगीनेच सगळं करायला हवं। मी करत असलेली प्रत्येक गोष्ट तिला माहीत असायलाच हवी। या नात्याबद्दल तिच्या मनात कोणतेही संभ्रम होता कामा नये, अगदी कधीच, आताही नाही आणि पुढेही नाही। राधाच्या विचाराने त्या रात्री देवला नीट झोप लागली नाही। दुसऱ्या दिवशी वैदही आणि आरोही मस्तपैकी मार्केटमध्ये गेल्या। काय हवं नको ते खरेदी केलं। दुपारी पाणीपुरी खाऊनच त्या घरी आल्या। वैदू, पूर्ण वर्षभरात जेवढं जंक फूड मी खाल्लं नसेल ना, तेवढं कालपासून आत्तापर्यंत खाल्लं इथे। आरोही हसत म्हणाली, हो ना, आणि माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात जेवढं घरचं अन्न मी खाल्लं नसेल ना, तेवढं तुमच्याकडे येऊन गेल्या महिन्याभरात खाल्लंय। वैदही असं म्हणताच दोघी हसू लागल्या। दोघी घरी आल्या। वीणाताईंनी विचारलं, आज जेवायला काय करूया आरोही? काकू, काहीतरी हलकच करूया, आम्ही बाहेर खाऊन आलोय। छान छान, कढी भात करते मग त्या दोघी वैदहीच्या रूम मध्ये गेल्या। जेवण झाल्यानंतर आपण आईस्क्रीम खाऊया हं आरू, दादाने केशर पिस्ता फ्लेवर आणलंय, मला आवडतं ते, वैदही म्हणाली। तेवढ्यात वैदहीचा फोन वाजला। तो अरूच्या शेजारी होता। अरू, बघ ग जरा कुणाचा फोन आहे ते, तिने विचारलं। दादाचा आहे। बापरे, आज लवकरच फोन केला यांनी। फोनकडे पाहत वैदही म्हणाली। तिने चटकन फोन घेतला। झालं जेवण? त्याने विचारलं। नाही अजून। काय करत होतीस? मी आणि आरू मार्केटमध्ये गेलो होतो, थोडंसं फिरून आलो। अभ्यास कसा चाललाय? त्याने विचारलं। ती काही बोलली नाही। छान, असंच वागत राहा हं। अहो, संध्याकाळी करणार आहे अभ्यास मी, ती म्हणाली। बर, पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावर, तो जरा टॉन्टिंग स्वरात म्हणाला। असं का म्हणताय? घरी करते की रोज अभ्यास, इथे 2 दिवस मजा करायला आलो ना आम्ही, ती म्हणाली। कर की मग मजा, कुणी अडवलंय? एवढं का चिडताय? खरंच करेन संध्याकाळी, ती वैतागत म्हणाली। ठीक आहे, ठेवू मग फोन? त्याने विचारलं। वैदहीला जरा आश्चर्यच वाटलं। यांनी आरोहीची काहीच चौकशी केली नाही या विचारानेच तिला मग टेन्शन येऊ लागलं। ती स्वतःहूनच म्हणाली, आरोही पण बाजूला आहे, बोलायचंय तिच्याशी, तिने असं विचारताच आरोहीला पण एकदम टेन्शन आलं। देव म्हणाला, नाही, आम्हाला कुणाशीही बोलायचं नाही, असं म्हणतच त्याने फोन कट केला। काय झालं वैदही? दादा काय म्हणाला? आरोहीने टेन्शनमध्येच विचारलं। अगं, तुझ्याशी फोनवर बोलायचं नाही असं म्हणाले ग। आरोहीला आता वाईट वाटू लागलं। आपलं काहीतरी चुकतंय याची जाणीव होऊ लागली। आपण इथे वैदहीकडे आलो ते वैदहीसाठी नाही, आपल्या आनंदासाठी आणि मजेसाठी सुद्धा नाही। आपण आलो ते फक्त विशांतसाठी, त्याच्याशी बोलता यावं, त्याला पाहता यावं, त्याच्याबरोबर काही वेळ घालवता यावा म्हणूनच। पण सगळ्यामध्ये तो वेळ मिळत नव्हताच आणि गिल्ट मात्र लागून राहिली होती। आपण आपल्या घरातल्यांना फसवतोय, स्वतःला सुद्धा फसवतोय। घरी गेल्यावर दादाला सॉरी बोलायला हवं, त्याला वाईट वाटलं असणार, तिचंच मन तिला आता खाऊ लागलं होतं। काय झालं अरू, टेन्शन आलं? हो ना, दादा असं कधी वागत नाही ग, म्हणजे माझं वागणं त्याला आवडलं नाही ना तर चिडेल ओरडेल, पण असं नाही वागणार, शांत नाही राहणार तो, माझ्याशी बोलणार नाही, असं कधीच झालं नव्हतं या अगोदर। त्याला खूप वाईट वाटलं असणार, घरी जाऊन सॉरी म्हणेन त्याला मी, आरोही म्हणाली। वैदही पण मग पुढे काही बोलली नाही। रात्री ते सगळे फिरायला एका फनफेअरमध्ये गेले। विराज आणि वैदही त्या मोठ्या पाळण्यात बसले तेव्हा कुठे विशांतला थोडासा एकांत मिळाला। विशांत, अरे दादा रागावलाय माझ्यावर, मी इथे यायला नको होतं, ती म्हणाली। तू कोणत्याच मैत्रिणीकडे राहायला जात नाहीस कधी?
विशांतने विचारलं. नाही, मुख्य म्हणजे यावेळेसुद्धा मी वैदेहीसाठी नव्हतेच आले, तुझ्यासाठी आले होते. म्हणून माझ्या मनाला सुद्धा ती गोष्ट फार लागतेय. आरोही म्हणाली. काय करूया आरोही? घरी सांगून टाकूया. मला सुद्धा फार त्रास होतो या गोष्टीचा. ही लपवाछपवी जमत नाहीये मला. विशांत सुद्धा काळजीने म्हणाला. पण तुझ्या घरातले आपल्या लग्नाला संमती देतील का? तिने विचारलं. माहीत नाही ग. म्हणजे बाकी कोणत्या कारणासाठी नाही म्हणणार नाहीत ते, पण आपलं हे असं नातं जुळलेलं देवना आवडणार नाही, म्हणून कदाचित दादा खूप भडकतील. आमच्या घरी सुद्धा परमिशन मिळेल असं वाटत नाही रे. म्हणजे आदिदादा आणि आईसाहेबांना तेवढा प्रॉब्लेम नसेल, पण देवदादाचं काही सांगता यायचं नाही. तसं अडवणार नाही, पण काय रिॲक्ट करेल तेही सांगता येणार नाही मला आत्ताच, ती म्हणाली. जे काय असेल ते असेल. तुझी आत्ताची ही परीक्षा झाली ना की घरी सांगून टाकूया. आणखीन 1 वर्ष नाही थांबता यायचं, तो म्हणाला. पण घरी कुणाला सांगणार तू? तिने विचारलं. असं काही सांगता येईल अशी फक्त एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, काका. बरोबर आहे, मिलिंदाच योग्य व्यक्ती आहे. तोच दादाला सगळं नीट समजावू शकेल. विशांत, तुला मी खूप मिस करते रे. आपण रिसॉर्टवर गेलो होतो तेव्हा दादा, वैदेही, प्रांजल आदी दादा किती मोकळेपणाने हसत बोलत होते. आपल्याला तसं बोलता आलं नाही. आता मध्ये आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो तेव्हा सुद्धा त्या चौघांच्या जोड्या होत्या. तू मात्र मिसिंग होता. आपल्या आयुष्यात असे क्षण कधी येणार रे? तिने हळूच त्याचा हात धरला. लवकरच येतील अरू, काळजी करू नकोस. कसंही करून मी घरी कन्व्हिन्स करीन. सगळं ठीक होईल. आता तू घरी गेलीस ना की आधी दादाला सॉरी म्हणून टाक. पुन्हा त्याला वाईट वाटेल असं काही करू नकोस सध्या. मोठ्या भावाची काळजी काय असते ना हे मी समजू शकतो, तो म्हणाला. ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. रडू नकोस. इथे तुझे डोळे पण पुसता यायचे नाहीत मला. त्याने खिशातून रुमाल बाहेर काढला आणि तिच्या हातावर ठेवला. मग ती हसली. 2 दिवस मजा करून झाली होती, पण केलेली मजा जरा कमीच वाटत होती. आरोही, मला तर असं वाटतंय आणखीन 1-2 दिवस इथेच राहावं, वैदेही म्हणाली. मलाही तसंच वाटतंय, पण नको रिस्क घ्यायला. गुपचूप जाऊया आपण आपल्या घरी, आरोहीने समजावलं. गुरुवार आला. देवने दुपारी वैदेहीला फोन केला. संध्याकाळी निघूया आपण, तयारी करून राहा. वैदेहीला विचारावंसं वाटत होतं, आणखीन 1-2 दिवस राहू का? पण डायरेक्ट विचारायची हिंमत होईना. अहो, मी काय म्हणते, आम्ही उद्या डायरेक्ट युनिव्हर्सिटीतून घरी आलो तर नाही का चालणार? तिने विचारलं. असं? मग एक काम करा, तू इथे येऊच नकोस, तिथेच राहा. तूही तिथेच राहा आणि तुझ्याबरोबर त्या आरोहीला पण तिथेच ठेव. तो आता जाम भडकला. अहो, चिडलात तुम्ही? तिने विचारलं. हो, खूप चिडलोय मी. आता पुन्हा काही विचारलंस ना तर मग बघच तू, तो म्हणाला. बरं, संध्याकाळी तयार राहू आम्ही. ठेवू फोन? ती म्हणाली. पण त्याआधीच देवने फोन कट करून टाकला होता. संध्याकाळी तो मिलिंदांबरोबरच घरी आला. देव, अशा वैतागलेल्या चेहऱ्याने आमच्याकडे येऊ नकोस बाबा, ते म्हणाले. ठीक आहे, घरात नाही येणार. वैदेहीला सांग बाहेर यायला, तोही रागानेच म्हणाला. अरे बाप रे, किती हा राग देव, मिलिंदा म्हणाले. अरे देव, तू एवढी पूजा करतोस, ध्यान करतोस, त्याचा काहीच फायदा होत नाही का रे तुझ्यावर? कितीही चिडचिड आणि कशासाठी? मिलिंदांनी विचारलं. मग काय करू मिलिंदा? सगळीकडून टेन्शन आलंय मला. ऑफिसचं टेन्शन आहे, आपल्या 2-3 ऑर्डर्स अडकल्या आहेत. घरी टेन्शन आहे. काल आईसाहेब म्हणत होत्या त्यांना चक्कर येते. उद्या सकाळी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचंय. आदी आणि प्रांजलचं एक वेगळंच टेन्शन. पुढच्या आठवड्यात तेही काम करावं लागणार आहे आपल्याला. ते होतं न होतं तोच या दोघींचा मूर्खासारखा काहीतरी हट्ट चालूच असतो, देव म्हणाला. का? आता या दोघींनी काय केलं? मिलिंदांनी विचारलं. उद्या युनिव्हर्सिटीतून डायरेक्ट घरी येऊ का असं विचारत होत्या. ठीक आहे, मग आल्या असत्या तशा, मिलिंदा म्हणाले. प्रश्न तो नाही रे मिलिंदा, पण मजा 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 म्हणून किती मजा करायची? आता जबाबदारी घ्यायला नको का? मी स्पष्टच सांगतो, आरोही एक वेळ कशीही वागली तरी तिला कुणीच जज करणार नाही. ती घरातली मुलगी आहे. पण वैदेही जर असाच हट्ट करत राहिली तर उद्या आईसाहेब काहीतरी बोलून जातील आणि माझ्याकडून सुद्धा काहीतरी निघून जाईल. आणि मुळात कुणी आपल्याला बोलेल असं वागावंच का आपण? आता 2 दिवस राहिली ना, मग परत आणखीन राहायचा हट्ट कशाला? त्यात आईसाहेबांची तब्येत ठीक नाही, मग त्यांची थोडी काळजी हिने घ्यायला नको का? घरात परवा पूजा होती, त्याचाही तिला सिरियसनेस नाही. पूजेचा प्रसाद पहिल्या दिवशी आधीने केला. सगळं कळलं आम्हाला.
आई साहेब होत्या म्हणून आम्ही काही बोललो नाही. आधी हिची पाठराखण करत असतो सतत, पण आता त्याचंही लग्न व्हायचंय. त्याची बायको घरात येईल. तिच्यासमोर काय आदर्श असणार आहे? फक्त मजाच करायची. मग जबाबदारी कधी घेणार ही? मी चिडलो की सगळे मग माझ्यावर डाफरतात. ते ऐकून मिलिंदा जरा काळजीतच पडले. अरे देव, वैदेहीने जबाबदारी घेतली पाहिजे, बरोबर आहे, पण अजून लग्नाला दिवस किती झाले रे तुमच्या? आणि तशी ती लहानच आहे. मिलिंदाने तिची बाजू घेत म्हटलं, हो ना, अजूनही लहानच आहे ती, आणि ती कायमच लहान राहील याची खबरदारी इथे तू आणि घरी आईसाहेब पुरेपूर घेत आहातच. तिला तसंच लहानच ठेवायचंय का तुम्हाला? तो चिडला तसे मिलिंदा अगदी शांत झाले. पण ही गोष्ट तू समजावून सुद्धा सांगू शकतोस ना तिला? मिलिंदांनी विचारलं. अरे सांगत नाही का मी? तेच काम करत असतो मी. सगळी एनर्जी त्यातच जाते माझी. मी पण थकलो आता. मी पण माणूसच आहे ना. सगळीकडे कसा पुरा पडू मी? देवने रागारागानेच विचारलं. मला सांग, वैदेहीने मॅच्युअर्ड व्हावं, जबाबदार व्हावं असं वाटत नाही तुला? देवने त्यांच्याकडे पाहून विचारलं. अरे असं काय म्हणतोस? मला तसं वाटणारच ना. उलट मला सांग, यात मी काय मदत करू शकतो तुला? लागेल तो सपोर्ट द्यायला तयार आहे मी. मिलिंदा उत्साहाने म्हणाले. हो ना, मग एक काम कर. तुला सपोर्ट द्यायचा आहे ना, तर एकच सपोर्ट दे. तुझा हा अतिरिक्त सपोर्ट तिच्या मागून काढून घे आधी. तिच्या आयुष्यातला तुझा अतिरिक्त इंटरफिअरन्स कमी कर आता. तो असं म्हणताच मिलिंदा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. मी तुमच्या आयुष्यात इंटरफिअर करतो देव? बोलतानाच त्यांचा आवाज कापला. वाईट वाटून घेऊ नकोस मिलिंदा, पण तसंच होतंय रे. लाड करणं आणि लाडावून ठेवणं यात फार फरक असतो, आणि ती सीमारेषा तू ओलांडली आहेस. मला माहिती आहे तू तिच्यावर खूप प्रेम करतोस, पण त्यात तिचं नुकसान होतंय, रादर झालंय. वाईट वाटेल तुला मिलिंदा. आज मी तुला आरसा दाखवतोय. त्या दिवशीचा बदला म्हणून नाही, तर खरोखरच तुझी आणि तिची काळजी वाटते म्हणून. पटणार नाही तुला, पण एक गोष्ट सांगतो आज. एक माणूस असतो तुझ्यासारखाच प्रेमळ. फुलपाखरावर फार प्रेम करत असतो तो. त्यांना जपत असतो. एकदा त्याचं लक्ष झाडावर जातं. एक सुरवंट फुलपाखरू होण्यासाठी धडपडत असतं. त्याच्या भोवती असलेलं ते कोश फोडण्याचं प्रयत्न करत असतं. या माणसाला फुलपाखराची तडफड पाहवत नाही. दया येते त्याला. मग त्याला त्रास होऊ नये म्हणून तो कोश, तो माणूस स्वतःच्या हाताने कापून टाकतो रे. आणि मग मात्र फुलपाखरू अलगद सहज बाहेर पडतं. आपण त्या फुलपाखराला मदत केली याचा त्या माणसाला आनंद होतो, पण त्याचा आनंद काही वेळच टिकतो, कारण काही वेळातच त्या फुलपाखराला त्रास होऊ लागतो. त्याला नीट उडता येत नाही. फुलपाखरू अशक्त होतं आणि मग मरून जातं, कारण परिस्थितीने त्याच्यासमोर ठेवलेलं स्ट्रगल त्याच्या वाट्याला येतच नाही. सहजतेने मिळालेली कोणतीही गोष्ट नुकसानदायीच असते मिलिंदा. तुझ्या या अतिप्रेमाच्या कुबड्या तुझ्या फुलपाखराला पांगळं बनवतायत. या गोष्टीचा विचार कर जरा. गोष्टीचा मतितार्थ आज मला नकोय, तो तू स्वतःला विचार. ते ऐकून मिलिंदा आता लाल लाल झाले होते. अगदी शांत झाले ते. ठीक आहे देव, माझी चूक दाखवून दिलीस, बरं केलंस. माझ्याकडून पुन्हा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही कधीच. त्यांच्या डोळ्यात आता पाणी दाटलं. मिलिंदा, काय हे इतका इमोशनल झालास? अरे मी तिचा शत्रू आहे का? समजून घे की जरा तूही. मिलिंदांचा हात धरत देवने विचारलं. मिलिंदा थोडा वेळ गंभीरच झाले. पटतंय तुझं म्हणणं देव. चुकलो असेल कदाचित मी, पण काळजी वाटते रे. खरंच तळ हाताच्या फोडासारखं जपलंय तिला. नाजूक फुलपाखरूच आहे माझं ती. फार कठोरपणे नको रे वागूस तिच्याशी. हात जोडतो मी. त्यांची भीती, अगतिकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अरे अरे अरे, असं काय मिलिंदा? जबाबदारीची जाणीव करून देणं, तिला सशक्त बनवणं, शिस्त लावणं म्हणजे कठोर वागणं होय? अरे हे सगळं मी मोजून मापूनच करणार आहे. लगेच तिच्यासमोर छडी घेऊन उभं राहणार नाहीये मी. हे बघ, तुझ्या एवढं नाही, पण मीही प्रेम करतो रे तिच्यावर. माझी बायको आहे ती. विश्वास ठेव. सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं पाहताना तुलाच जास्त आनंद होणार आहे. त्याने मिलिंदांचा खांदा थोपटला. मिलिंदांच्या डोळ्यातून पाणी वाहतच होतं. आज मिलिंदा खिशात रुमाल शोधत होते आणि देवने समोरचा टिश्यू पेपर त्यांच्या समोर धरला होता. नक्की ठीक आहेस ना तू? देवने पुन्हा विचारलं. मिलिंदांनी हो म्हटलं. ते थोडे स्थिर स्थावर झाल्यावर देवने पुन्हा बोलायला सुरुवात केली. मिलिंदा, आणखीन एक मोठं टेन्शन आहे रे.
तो असं म्हणताच मिलिंदाने त्याच्याकडे पाहिलं. काय रे, आता काय झालं? राधाचे रिपोर्ट आलेत रे. लास्ट स्टेज कॅन्सर आहे. फार वाईट वाटतंय मला त्या सगळ्या गोष्टीचं. त्याचा आवाज आता अगदी रडवेला झाला होता. त्याची तगमग मिलिंदाला समजत होती. अरे बापरे, फारच वाईट बातमी आहे. तुला जावं लागेल ना तिथे? त्यांनी विचारलं. शनिवारी चाललोय मी, तो म्हणाला. वैदेहीला घेऊन जाणार आहेस? मिलिंदांनी विचारलं. नाही. थोडा वेळ मग देव शांत राहिला आणि मग पुन्हा त्याने विचारलं. तिला घेऊन जायला हवं का रे मिलिंदा? घेऊन गेलास तर बरं पडेल. उगीच पुढे कोणाच्याच मनात कोणतेच संभ्रम राहणार नाहीत. इनडायरेक्टली मिलिंदाने काहीतरी सुचवलं. देव पण मग विचारात पडला. संध्याकाळी आरोही आणि वैदेही तयार होऊनच बसल्या होत्या. मिलिंदा आणि देव आत आले तसे दादासाहेब पुढे झाले. या देव, बसा ना. मिनल, चहा पाण्याचं बघ जरा. ते असं म्हणताच देव पटकन म्हणाला. दादा, आज प्लीज थांबवूच नका. आज मला खरंच खूप कामं आहेत घरी. पुन्हा केव्हा तरी नक्की येईन. अगदी जेवायला येईन. आज नको. आईसाहेबांची तब्येत ठीक नाही. तेव्हा चहा पाण्याचा अजिबात आग्रह करू नका. मिलिंदा, प्लीज सांग ना तू. तसं मिलिंदा मध्ये पडले. ठीक आहे, पाणी तरी घेशील की नाही? वैदेहीने पटकन त्याच्यासमोर ग्लास आणून ठेवला. तिच्याकडे पाहतच त्याने विचारलं. निघायचंय ना? तिने फक्त मान डोलावली. त्याने आरोहीकडे पाहिलं पण नाही. दोघींनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि बाहेर आल्या. नेहमी बसते तशी आरोही त्याच्या बाजूला पुढे जाऊन बसली. पण आज भीती वाटत होती. देव तिच्याकडे पाहतही नव्हता. 2-4 मिनिटं तशीच शांततेत गेली. वैदेहीनेच मग बोलायला सुरुवात केली. आईसाहेबांना बरं नाही हे माहीत नव्हतं मला. नाहीतर उद्यापर्यंत राहायचं बोलले नसते मी. हळू आवाजात ती म्हणाली. कसं माहीत असणार? 2 दिवसात तू फोन केला होतास त्यांना? त्याने रागानेच विचारलं. पुढे मग ती काही बोलली नाही. आरोहीने बोलायला सुरुवात केली. दादा, आईसाहेबांना काय झालंय? मगाशी तू म्हणालास तब्येत ठीक नाही. बोल ना. देव काही बोलला नाही. तिने पुन्हा तेच विचारलं. दादा, सांग ना रे. काळजी आहे तुला आईसाहेबांची? त्याने तिलाही तशाच टोनमध्ये विचारलं. असं का म्हणतोस दादा? चुकलं माझं. सॉरी. नको ना रे रागाऊस. पुन्हा नाही वागणार मी असं. तुझं आणि आईसाहेबांचं म्हणणं ऐकेन. बोलतानाच तिला रडू आलं. तिने त्याच्या हातावर अलगद आपला हात ठेवला. देवने मग हळूच तिच्याकडे पाहिलं. बरं, रडू नकोस आता. हे बघ आरू, तू तुझा हट्ट पूर्ण केलास याचं तेवढं वाईट वाटलं नाही आम्हाला. पण ज्या पद्धतीने तू पूर्ण केलास ना, त्याचं फार वाईट वाटलं. पद्धत चुकली तुझी. देव फक्त एवढंच बोलला. हो, चुकलं माझं. पुन्हा नाही होणार असं. सॉरी ना, पण बोल ना माझ्याशी. तू बोलला नाहीस तर आवडत नाही मला. ती प्रेमाने म्हणाली तसा तो हसला. ओके, मला सांग, 2 दिवस मजा केली की नाहीस? त्याने विचारलं. हो दादा, खूप मजा केली. मिलिंदा, मिनल काकू, वीणा काकू, दादा सगळ्यांनी खूप लाड केले आमचे. आणि माहितीये, प्रांजल काल वैदेहीच्या घरी आली होती. ती आणि विशांत मिळून काहीतरी प्रोजेक्ट करतायत. त्यांनी ते प्रोजेक्ट ना स्लाइड्सवर बनवलं होतं. मी त्यांना त्याचा व्हिडिओ बनवून दिला. दोघांनाही भारी आवडला तो. ती सांगत होती. तसं तो पटकन म्हणाला. अरे वा, हे व्हिडिओ एडिटिंग वगैरे जमतं तुला? त्याने विचारलं. खरं सांगू दादा, मला ना यात इंटरेस्ट निर्माण झालाय. आता पुढे मागे याच फील्डमध्ये काहीतरी करेन असं वाटतंय मला. ती म्हणाली. छान, मग आपण तसे क्लास पाहू तुला. MSc करता करता तेही पूर्ण कर. तो म्हणाला. आता फ्रेश झाली असशील ना, मग आता 15-20 दिवस परीक्षा होईपर्यंत कोणतीही मजा करायची नाही. फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. बरोबर आहे ना? त्याने विचारलं. हो दादा, आता फक्त अभ्यास आहे की अभ्यास. त्याने मग तिच्या डोक्यावर हलकेच टपली मारली. वैदेही भावा बहिणीचं गोड कन्व्हर्सेशन पाहतच होती. स्वतःच्या बहिणीशी किती गोड गोड बोलतायत. माझ्यावर मगाशी कसे डाफरले. वैदेही मनातल्या मनात बोलली. तिचा राग तिच्याही नकळत थोडासा बाहेर पडलाच. मांडीवर मूठ आदळूनच तोंडून निघून गेलं. राग येतोय मला. देवने काचेतून मागे पाहिलं. कुणाचा? कुणाचंच नाही, साळसूतपणे ती म्हणाली. देवने जरा मागे पाहिलं आणि तिच्याकडे पाहून छान हसला. आल्या आल्या वैदेही आणि आरोही आईसाहेबांच्या खोलीत गेल्या. वैदेहीने नमस्कार केला. आरोहीने मिठी मारली. आईसाहेब, तब्येत बरी नाही तुमची? वैदेहीने काळजीने विचारलं. हो ग, जरा चक्कर येत होती. उद्या जायचं डॉक्टरांकडे, त्या म्हणाल्या. तुम्ही सांगा, तुम्ही मजा केलीत की नाही? आईसाहेबांनी विचारलं. हो, खूप मजा केली आम्ही, आरोही म्हणाली. दादाशी बोललीस तू आरोही? आईसाहेबांनी विचारलं. हो बोलले ना. त्याला सॉरी पण म्हटलं. तुम्हालाही सॉरी म्हणायचंय. पुन्हा असं नाही होणार. आईसाहेबांनी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं.
बरं जा आता, हातपाय धुवून घ्या, काहीतरी खाऊन घ्या, जेवायला वेळ आहे ना अजून. वैदही मग तिच्या रूममध्ये गेली. देवादेव फाईलमध्ये कसले तरी पेपर लावत होता. ती गुपचूपपणे पुस्तकं काढून बसली. अभ्यास करतेस? त्याने विचारलं. हो. 2 मिनिटं बोलायचं होतं. तिला जरा टेन्शनच आलं. तिने पुस्तक बंद केलं आणि त्याच्याकडे पाहू लागली. या शनिवारी अलिबागला जाणार आहे मी. राधाची तब्येत बरी नाही फार. तिला कॅन्सर डिटेक्ट झालाय. मी जाणारच आहे. तू येणार सोबत? म्हणजे तू माझ्यासोबत यावंस असं वाटतंय मला, तो म्हणाला. वैदईचे डोळे आता मोठे झाले. बापरे, अहो कशी आहे मग ती? फार वाईट झालं हो. ऐकूनच फार दुःख वाटतंय मला. ते सगळं ऐकूनच ती दुःखी झाली होती. तुम्हाला वाटतंय ना, मग मी येईन तुमच्यासोबत, ती म्हणाली. देवादेव पण मग शांत झाला. ती त्याच्या जवळ आली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल असं तरी कसं म्हणू मी, पण मी तुमच्या बरोबर आहे एवढं सांगते. त्याने तिच्याकडे पाहिलं. अगदी उदास उदास वाटला तो. आदल्या रात्री देवने आईसाहेबांना पण राधाची खरी परिस्थिती सांगितली. त्यांना पण वाईट वाटलं. देव, तू वैदहीला पण बरोबर घेऊन जाणार आहेस हे एका अर्थी बरंच आहे. तिच्याही मनात कोणतेही प्रश्न उरणार नाहीत मग. हे बघ, एखाद्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आपल्या हातात असतं त्या सगळ्या गोष्टी करायच्याच. पण जेव्हा काही करणं उरत नाही आणि पुरत नाही तेव्हा मात्र देवाला शरण जायचं. जी काही परिस्थिती आहे ती पेलावण्याचं सामर्थ्य दे अशी प्रार्थना करायची. आम्ही काय म्हणतोय ते कळतंय ना तुला? खिन्न आणि उदास चेहऱ्यानेच देवने हो असं सांगितलं. सकाळी दोघे लवकरच गाडीतून अलिबागला निघाले. देव अगदी शांत शांत होता. तिने 2-3 वेळेस त्याच्याकडे पाहिलं. कोणत्या तरी विचारातच होता तो. अहो बोला ना काहीतरी, ती म्हणाली. काय बोलायचं? आम्ही बोलेलं पटतं तुला? पटतही नाही आणि आवडतही नाही, तो म्हणाला. त्याचं बोलणं तिला लागलं. असं का म्हणताय? रागावलंत का माझ्यावर? तिने विचारलं. तेवढा तरी हक्क आहे का ग माझा? माझ्यावर सतत चिडचिड करत असतेस, टाळत असतेस, अंतर राखून असतेस. काय समजायचं मग आम्ही? त्याने विचारलं. ती काही बोलली नाही. कळतंय मला, पण अंतर तोडणं जमत नाही अजून. भीती वाटते सगळ्या गोष्टींची. तुम्ही रागावू नका ना असे. तुम्ही रागावला तर आणखीन भीती आणि वाईट वाटतं मला, ती म्हणाली. त्याने मग शांत हसून तिच्याकडे पाहिलं. अगं हे काय? सीट बेल्ट लाव की. प्रत्येक वेळेस कशी विसरतेस तू? त्याने रागानेच विचारलं. सॉरी. तिने सीट बेल्ट ओढला आणि पुन्हा तो तिच्या हातातून निसटला. त्याच्याकडे पाहतच ती म्हणाली, नाही लागत आहे. त्याने गाडी बाजूला घेतली. तो आता सीट बेल्ट खेचेल म्हणून ती जरा मागे झाली. पण यावेळेस त्याने तो ओढला नाही. का लागत नाही? का लागत नाही? लाव, पुन्हा एकदा प्रयत्न कर. नीट पकडून ठेव ना. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने सीट बेल्ट खेचला आणि नीट लावला. प्रत्येक वेळेस मी मदतीला असेनच असं नाही. आता तूही जबाबदारीने वागायला हवंस, असं म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली. त्याच्या त्या अप्रोचचं तिला जरा आश्चर्यच वाटलं. यांचं वागणं खरंच बदललंय की मलाच असं वाटतंय? बोलण्यात पूर्वीसारखा गोडवा वाटत नाही यांच्या, ती विचार करत राहिली. अलिबागचं ते प्रशस्त घर पाहून तिला छान वाटलं. आजूबाजूला लावलेली फुलझाडं, नारळाची झाडं तिने पाहिली. ते सगळं ती पाहतच राहिली. ही सगळी झाडं तुम्ही लावलीत? तिने विचारलं. हो. ये आत ये. तो आला पाहून मॅनेजर देशमुख पुढे झाले. काय परिस्थिती आहे देशमुख? त्याने विचारलं. डॉक्टर आत्ताच पेनकिलरचं इंजेक्शन देऊन गेले. रडत होत्या फार. त्रास होतोय. 1 केमो झाली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया का असं डॉक्टर विचारत होते. ऐकून देवचा जीव अगदी गलबलला. क्षणभर त्याने डोळे मिटून घेतले. तिच्यासोबत आत कोण आहे आता? त्याने विचारलं. नर्स आहे. ठीक आहे, मी आलोच. साहेब, तुम्ही चहा कॉफी काही घेणार का? देशमुखांनी विचारलं. 2 कॉफी सांगा, खायला काही नको, असं म्हणून तो पुढे गेला. वैदही तिथेच थांबली. ती खूप घाबरली होती. आता पुढे काय बघायला मिळतंय असंच तिचं झालं होतं. चल, तो म्हणाला. तरी ती तिथेच उभी होती. चल वैदही. त्याने तिचा हात पकडला आणि रूममध्ये गेला. नर्स समोर खुर्चीवर बसली होती. राधा पोटाकडे उशी आवळून रडत होती. देवने राधाकडे पाहिलं. त्याला एकदम धक्काच बसला. गोरी राधा आता काळी निळी झाली होती. डोक्यावरचे केस काढले होते. दोन्ही हाताला सुया टोचल्या होत्या. देव आला पाहताच नर्स पटकन उभी राहिली. सर, आत्ताच डॉक्टर इंजेक्शन देऊन गेलेत. बोलण्याचा आवाज झाला म्हणून राधानेही वर पाहिलं आणि ती जोरात ओरडलीच. देव. देव पुढे झाला. वैदही मात्र दचकली.
देव, कुठे होतास रे तू? आणि का रे सोडून जातो सारखं मला? मला पोटात दुखतंय. हे लोक वाईट आहेत. माझे केस पण काढले यांनी. आणि मग अचानकच ती काहीतरी असंबंध बडबडू लागली. तू जेवलास का रे? बस ना तू इथे. माझ्या पोटात दुखतंय फार. तो तिच्या बाजूला जाऊन बसला. मी झोपते आता, पण तू जाऊ नकोस हं. नाही ना जाणार देव? सांग ना रे. नाही जाणार राधा, शांत हो, इथेच बसलोय मी, तो म्हणाला. तो असं म्हणाल्यावर ती थोडी शांत झाली. तिने त्याचा हात आपल्या दोन्ही हातांनी घट्ट उशाशी धरला आणि त्याच्या मांडीवर ती सरळ झोपूनच गेली. देवने वैदेहीकडे पाहिलं. एखादा भयानक चित्रपट पाहावा असंच ती समोरचं दृश्य पाहत होती. एकदा देवकडे पाहत होती, एकदा त्या नर्सकडे आणि मग हिम्मत करून राधाकडे. औषधाची गुंगी होती, पण राधा मात्र बडबडत होती. देव, जाऊ नकोस ना प्लीज. अजूनही देवचा उजवा हात तिने आपल्या दोन्ही हाताने घट्ट धरून ठेवला होता आणि त्याची मांडी आपल्याच हक्काची असल्यासारखी ती झोपून गेली होती. वैदेहीला त्या क्षणी तिचा भयंकर हेवा वाटला. आपल्या हातून काहीतरी सुटतंय, निसटतंय असं वाटू लागलं. यांच्यावर फक्त आपला अधिकार आहे. अगदी हे नातं खोटं असलं तरीही ते सहन होत नाही आपल्याला. राधाची अवस्था पाहून ती घाबरली होती. खूप दुःखही होत होतं, रडू येत होतं. देवने तिच्याकडे पाहिलं. ती घाबरली आहे. देवच्या लक्षात आलं. ये इथे, त्याने बोलावलं. ती पुढे झाली. काय झालं? भीती वाटली. का रडतेस तू? घाबरू नकोस, मी आहे ना. त्याने मग त्याचा डावा हात तिच्या समोर धरला. त्याचा डावा हात तिनेही तिच्या दोन्ही हातांनी घट्ट धरला. अगदी त्याच्या जवळ जाऊन बसली, अगदी बाजूला. पण रडणं थांबतच नव्हतं. तू बाहेर थांबतेस का? त्याने विचारलं. नाही नाही, तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही आता. बरं, शांत हो, नीट बस आधी. तो जरा आत सरकला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आत ओढलं. तिला बसायला जागा करून दिली. तेवढ्यात देशमुख कॉफी घेऊन आले. घे, कॉफी घे, तो म्हणाला. तिने कॉफी घेतली. राधाचं जेवण झालं का? देवने नर्सला विचारलं. त्यांची खिचडी तयार आहे, पण जेवत नाहीत त्या. जेवण नको म्हणतायत. ठीक आहे, कुणाला तरी द्यायला सांगाल का? मी देतो तिला जेवण. नर्स बाहेर गेली आणि मग तिथल्या काम करणाऱ्या एका मावशींनी बाऊलमध्ये गरम खिचडी आणली. राधा, ए राधा, थोडं जेवून घे ना, तो म्हणाला. ती गुंगीतच होती. नको रे देव, मला भूक नाहीये. थोडं खा ना, मी भरवतो तुला. त्याने मग तिला उठायला मदत केली. खिचडीचे 2-3 घास तिने खाल्ले. नको देव, उलटी होते मला, झोप येते, असं म्हणत पुन्हा ती त्याच्या मांडीवर झोपून गेली. यावेळेस गाढ. नर्सने मग अलगद तिला तिच्या उशीवर ठेवलं. अंगावरची चादर नीट केली आणि मग कुठे देव मोकळा झाला. तो रूमच्या बाहेर आला. बाहेर येऊन त्यांनी डॉक्टरांना फोन केला. तब्येत फार बरी नाही असंच डॉक्टरांनी सांगितलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल का? त्याने विचारलं. असं काही नाही, तुमच्यावर आहे. पुढची केमो 15-20 दिवसांनी होईल साधारण, डॉक्टर म्हणाले. मला तारीख कळवा, तेव्हा मी स्वतःच येईन. आता निघतोय मी. त्याने मग देशमुखांना काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या. बँकेत पैसे ट्रान्सफर केले असं सांगितलं. पुन्हा एकदा आत गेला. राधाच्या डोक्यावरून खांद्यावरून हात फिरवला आणि मग तो बाहेर पडला. थोडा वेळ बाहेरच्या अंगणात बसला. मगाशी आलेला ताण आता हळूहळू निवळला होता. झाडाच्या सावलीत बसून त्याला जरा बरं वाटलं. वैदेही पण त्याच्या बाजूला बसून होती. तुला भूक लागली असेल ना? त्याने विचारलं. नाही, ती अजूनही रडतच होती. काय झालं? अशा गोष्टी होतात कधी कधी आयुष्यात. एवढं काय रडायचं त्यात? त्याने विचारलं. अचानक तिला काय झालं काय माहीत. तिने त्याला घट्ट मिठीच मारली आणि कितीतरी वेळ त्याच्या कुशीत राहून हमसून रडून घेतलं. कधी कधी जे सुखासुखी समोर असतं ते नकोसं वाटतं आणि दुःखाच्या एका लाटेने ते आपण गमावतोय की काय याची भीती वाटून त्याची खरी किंमत कळते. जे आपल्या हक्काचं आहे, आपल्या नशिबाने जे आपल्याला मिळालेलं आहे, ते कुणाचं तरी कधीच न पूर्ण होणारं स्वप्नही असू शकतं याची तीव्र जाणीव आज वैदेहीला झाली होती आणि म्हणूनच तिला सारखं रडू येत होतं. तो बराच वेळ तिला थोपटत राहिला. मग थोड्या वेळाने ती स्वतःच शांत झाली. निघूया आपण? त्याने विचारलं. ती उठली, तोही उठला. बाहेर कुठेतरी जेवून घेतलं आणि मग परतीच्या वाटेवर लागले. वाटेत वैदेही अगदी शांत होती. कोणत्या तरी वेदनेने, संवेदनेने तिचं मन अगदी भरून गेलं होतं. राधाबद्दल कणव वाटत होती, वाईट वाटत होतं, दुःख होत होतं. तिच्या वेदना जाणवत होत्या, पण तरीही
आज तिचा हेवा मात्र वाटला होता. देवच्या मांडीवर निश्चिंत झोपलेल्या राधाचा तिला हेवा वाटला होता. तिला स्वतःच त्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. पण तेव्हा जाणवलं, लग्न म्हणजे फक्त सोहळा नाही, ती एक जाणीव आहे. कुणीतरी आपलं हक्काचा माणूस भेटल्याची जाणीव, तो आपलाच असल्याची जाणीव, आपल्या व्यतिरिक्त त्याच्यावर कुणाचाही हक्क असू नये ही जाणीव. देवादेव फक्त माझे आहेत, फक्त माझे आणि माझेच आहेत, ही जाणीव त्या क्षणाला तिला झाली. रात्री पोचायला थोडा उशीर झाला. आईसाहेब वाट पाहत होत्या. कशी आहे राधा, त्यांनी विचारलं. बरी नाही फार, देव म्हणाला. वैदेहीचा उतरलेला चेहरा पाहून ती घाबरली आहे, तिला वाईट वाटलंय हे आईसाहेबांच्या लक्षात आलं. तिला जवळ घेत त्या म्हणाल्या, वैदू, अगं आयुष्य असंच असतं, कधी कधी दुःखही पाहावं लागतं, पचवावं लागतं. म्हणूनच आपल्याकडे असलेला प्रत्येक क्षण जपायचा असतो, आपल्या व्यक्तींबरोबर जगायचा असतो. तूही आता फार विचार करू नकोस, दमला असाल ना, झोपा आता. वैदेही मग रूममध्ये गेली, फ्रेश झाली. देवने कामासाठी मोबाईल हातात घेतला. त्याने 2-4 मेसेज पाठवले, तरी ती त्याच्यासमोर तशीच उभी राहिली होती. काय झालं, झोपायचं नाहीये, त्याने आश्चर्याने विचारलं. तिने मग त्याच्या हातातला मोबाईल बाजूला केला, बाजूला ठेवून दिला. त्याच्या बाजूला जाऊन ती बसली. त्याचा हात दोन्ही हाताने घट्ट पकडला, आपल्या जवळ उशाशी घेतला आणि त्याच्या मांडीवर ती झोपून गेली, अगदी राधा झोपली होती तशीच. देव किंचितसा हसला. चेहऱ्यावर आलेली तिची केसाची बट त्याने हलकेच बाजूला केली आणि हलकेच तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. दिवे मालवून टाकले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आरोही आणि वैदेही युनिव्हर्सिटीत गेल्या. आदिराज ऑफिसला आला. देव मात्र आईसाहेबांना घेऊन डॉक्टरांकडे गेला. आरोहीने वैदेहीकडे राधाच्या तब्येतीची चौकशी केली. राधाची तब्येत फार खराब आहे हे ऐकून तिलाही वाईट वाटलं. खरं सांगू आरू, एखाद्याचं आयुष्य एवढं कठीण आणि दुःखी असतं पाहून भीती वाटते ग. असं वाटलं आपण खरंच खूप सुखात आहोत. हो ना, आपण आपल्याच जगात वावरत असतो ना, म्हणून बाहेरच्या जगाचं दुःख कळत नाही आपल्याला. जे आपल्याकडे आहे त्याची किंमत नसते आपल्याला. असो, काल तुझा अभ्यास झाला नसेल ना? माझा झाला बऱ्यापैकी, आरोही म्हणाली. हो, आज जागून थोडा वेळ करेन मी, वैदेही म्हणाली. वाटल्यास रात्री माझ्या रूममध्ये ये, आपण दोघी करू, आरोहीने सल्ला दिला. नको नको, दोघी एकत्र अभ्यास करायला बसलो तर मध्ये मध्ये गप्पाच फार होतात. शिवाय यांनाही आवडत नाही ते. मी माझ्याच रूममध्ये करेन. आज वैदेही शहाण्यासारखं काहीतरी बोलली होती. आईसाहेबांना घरी सोडून देव ऑफिसला पोहोचला. काय रे देव, वहिनीसाहेबांची तब्येत कशी आहे, मिलिंदांनी विचारलं. आता बरी आहे, पण त्यांनी औषधाचा एक डोस स्किप केला म्हणून चक्कर येत होती असं डॉक्टर म्हणाले. खरं तर औषधं वगैरे कधी विसरत नाहीत त्या, पण कसं झालं काय कळलंच नाही रे, त्यांनाही आठवत नाही येते. आता त्यांच्याकडे अधिकच लक्ष द्यावं लागणार आहे, देव म्हणाला. बरं देव, उद्याची सगळी तयारी करून ठेवली आहे. आदिराज आणि प्रांजलशी तू बोलून घे. उद्या ऑफिसमध्ये आपण तिघही नसणार आहोत, तेव्हा जे काही काम करायचंय ते आजच्या आजच आटपून घे हं, मिलिंदा म्हणाले. हो रे मिलिंदा, आज खूप जास्त काम आहे, गडबड आहे, चला कामाला लागूया, असं म्हणत देवने लॅपटॉप काढला. तरी मिलिंदा समोर तसेच उभे होते. देवने जरा आश्चर्यानेच त्यांच्याकडे पाहिलं. भुवया उंचावर त्याने विचारलं, काय रे, काय झालं, काही बोलायचं होतं का? देव, वैदेही बरी आहे ना? काल तू काही बोललास का तिला? हे बघ, इंटरफिरन्स नाही करत रे मी, सहज विचारतोय, भीत भीत मिलिंदांनी विचारलं. देवला एकदम हसूच आलं. काय हे मिलिंदा, किती काळजी करतोस रे, काहीही केलेलं नाही तुझ्या फुलपाखराला मी, छान बागडतंय ते, नको काळजी करूस एवढी. ते ऐकून मिलिंदा थोडेसे हसले आणि केबिनच्या बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी देव आणि आदिराज दोघेही थोडे अस्वस्थच होते. देव आदिराजच्या रूममध्ये गेला. निघूया ना आधी? देवघरात जाऊन आधी देवाला नमस्कार करून घे, आईसाहेबांचा पण आशीर्वाद घे, चल. टेन्शन आलंय रे दादा, तो म्हणाला. आहे मी, चल आता. त्याने आधी देवला नमस्कार केला. देवने चटकन त्याला उठवलं, मिठी मारली. काळजी करू नकोस, आहे म्हटलं ना. मग देव खाली उतरला. आदिराज त्याच्या पाठोपाठ उतरला. आज त्याने छान कपडे घातले होते. तो आधी देवघरात गेला, देवाला नमस्कार केला. मग आईसाहेबांच्या रूममध्ये गेला, त्यांनाही नमस्कार केला. त्यांना जरा आश्चर्यच वाटलं. काय रे आधी, आज नवीन कपडे घातलेस, कुठे बाहेर चाललायस, त्यांनी विचारलं. तेवढ्यात देवादेव म्हणाला, हो, एका महत्वाच्या प्रोजेक्टची डील करायला चाललाय तो, आशीर्वाद द्या त्याला. आईसाहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला.
यशस्वी हो असा आशीर्वाद दिला. वैदेही बाहेरून ते सगळं ऐकत होती. तिने कुणाला काही विचारलं नाही, पण ब्रेकफास्ट झाल्यानंतर आदिराजच्या हातावर दही साखर मात्र ठेवलं. दादा, ज्या कोणत्या प्रोजेक्टसाठी जात आहात त्यात यश मिळो तुम्हाला. थँक्यू वैदेही, आदिराज तिच्याकडे पाहून म्हणाला. तिच्या त्या छोट्याशा कृतीचं देवला कौतुक वाटलं आज. आदिराज, मिलिंदा आणि देव त्यांचं महत्वाचं काम आटपून दुपारी ऑफिसमध्ये परत सुद्धा आले. एक मोठं टेन्शन गेलं मिलिंदा. एका महत्वाच्या जबाबदारीतून पार पडलो आम्ही आज, हसत देव म्हणाला. मिलिंदाने त्याचे खांदे थोपटले. संध्याकाळी वैदेही किचनमध्ये कॉफी करून घेत होती. तेवढ्यात आदिराज सुद्धा तिथे आला. काय करतेस वैदेही, त्याने विचारलं. अरू आणि माझ्यासाठी कॉफी करतेय, तुम्हाला हवी? नको, तो म्हणाला. कोल्ड कॉफी देऊ, तिने विचारलं. आज नको. काय झालं दादा, काही बोलायचंय का? चेहरा खूप खुललेला दिसतोय तुमचा. प्रोजेक्टची डील झाली तुमची, तिने विचारलं. झाली, तो म्हणाला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. पार्टी हवी मग, ती म्हणाली. तुमची परीक्षा झाल्यानंतर मोठी पार्टी करू. चालेल, येऊ मग मी? आरोही मॅडमना कॉफी द्यायची आहे ना? आलेच. ती बाहेर पडणार तोच आदिराजने तिला पुन्हा हाक मारून थांबवलं. वैदेही, एक गोष्ट सांगायची होती. ती आश्चर्याने पाहू लागली. काय झालं दादा, काही टेन्शन आहे का? काही मदत हवी आहे का? सांगा ना मला, तिने विचारलं. काही टेन्शन नाही, मदतही नकोय, फक्त बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना मग, त्याने इथे तिथे पाहिलं. वैदेही, आज मी आणि प्रांजलने कोर्ट मॅरेज केलं. लग्न झालं आमचं. ते ऐकून वैदेहीचे डोळे मोठे झाले. तिला खूप आनंद झाला. म्हणजे हे महत्वाचं प्रोजेक्ट होतं तुमचं, तिने विचारलं. हो, तो म्हणाला. बोलला नाहीत आधी दादा, तिने जरा लटक्या रागानेच विचारलं. नव्हतंच बोलायचं, दादाने सांगितलंय तसं. तुला सांगावंसं वाटलं ना म्हणून सांगितलं. काय आहे, सध्या हे कुणालाच सांगायचं नाहीये. प्रांजलचा भाऊ काहीतरी प्रॉब्लेम करेल ना, म्हणून ही गोष्ट बाहेर पडू द्यायची नव्हती. आईसाहेबांना आणि आरोहीला सुद्धा दादा वेळ काळ पाहूनच सांगणार आहे. तूही कुठे बोलू नकोस हं, तो म्हणाला. नाही बोलणार दादा, विश्वास ठेवा. पुन्हा एकदा अभिनंदन. आमच्या धाकट्या जाऊबाईंना पण सांगा हं. ती हसली आणि बाहेर पडली. ती रूममध्ये गेली तेव्हा देवादेव एकटाच झोपाळ्यावर बसला होता. तिला जरा आश्चर्यच वाटलं. तीही बाल्कनीत गेली. बसू शेजारी, तिने विचारलं. बस. कॉफी घेणार तुम्ही? नको. अहो, आईसाहेब म्हणत होत्या त्यांची एक गोळी चुकली म्हणून चक्कर येत होती. खरं आहे का ते? हो, तो म्हणाला. मग त्यांची सगळी औषधं मला समजावून ठेवा. आजपासून मी लक्ष देत जाईन, ती समंजसपणे म्हणाली. बरं. अहो, हे काय अशी तुटक उत्तरं का देताय? माझ्याशी बोलायला आवडत नाही का तुम्हाला? तिने जरा रागानेच विचारलं. नाही तसं नाही ग, जरा वेगळ्याच विचारात होतो मी. माझ्याशी काही बोलायचंय का तुम्हाला? तिने विचारलं. काहीतरी सांगायचं होतं, पण सध्या ते सांगता येण्यासारखं नाही, तो म्हणाला. आदिदादांच्या लग्नाची गोष्ट आहे हे तिला माहीत होतं, पण तिने तसं दाखवलं नाही. काही हरकत नाही, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा बोला. कॉफीचा एक घोट घेत ती म्हणाली. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. शहाणी झालीस फार. ते बघू ती कॉफी इथे, गोड आहे की नाही पाहतो. त्याने कॉफीचा एक घोट घेतला. आहे, गोड आहे, तो असं म्हणताच तीही हसली. इतक्या दिवसात आज पहिल्यांदाच झोपाळ्यावर बसलो नाही आपण, ती म्हणाली. तुझी परीक्षा झाली की रोज संध्याकाळी बसत जाऊया. घर आपलं, बाल्कनी आपली, बेडरूम आपलं, झोपाळाही आपलाच. कोण अडवणार आहे आपल्याला? त्याने तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. अहो, आज ना अरू म्हणत होती रात्री अभ्यास करायला माझ्या रूममध्ये ये म्हणून. ती तेवढंच म्हणाली, तेवढ्यातच तो खवळला. झालं पुन्हा तुझं सुरू वैदेही. अगं, किती वेळा समजवायचं ग? किती मजा करायची अजून तुम्हाला? अभ्यास कमी आणि गप्पा जास्त असतात तुमच्या. परीक्षा होईपर्यंत तरी शांत राहा की जरा. वैतागतच तो म्हणाला. तिने त्याच्याकडे रागानेच पाहिलं. अशी काय पाहतेस? एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून चिडायला नको लगेच, तो म्हणाला. म्हणूनच राग येतो मला तुमचा. पूर्ण ऐकून घेत नाहीत कधी. मी तिला काय म्हटलं माहितीये का तुम्हाला? परीक्षा होईपर्यंत मी माझ्याच रूममध्ये अभ्यास करीन म्हणून. ऐकायच्या आधीच चिडलात ना. ती बिचारी हर्ट झाली. झोपाळ्यावरून उठून जाऊ लागली. अरे अरे, असं झालं होय, म्हणत देवने पटकन जीभ चावली. सॉरी ग, मला वाटलं. तो काही बोलणार त्याआधीच तिने तिची टेप सुरू केली. काय वाटलं तुम्हाला? मला फक्त मजाच करायची असते म्हणून. जरा म्हणून माझ्याशी चांगलं बोलत नाहीत तुम्ही. आरुशी बोलताना कसं गोड गोड बोलता हो? रागारागाने तिने विचारलं.
सॉरी, आता नाही चिडणार पुन्हा. तुझंही म्हणणं पूर्ण ऐकून घेईन. तुझ्याशीही गोड बोलेन. ओके. पण आता मलाही तुमच्याशी बोलायचं नाहीये. चिडके आहात तुम्ही. आधी दादा पहा किती शांतपणे ऐकून घेतात सगळं. खरंच लकी आहे प्रांजल. ती बोलून गेली तसा देव एकदमच शांत झाला. त्याने तिच्याकडे पाहिलं. आपण चुकीचं बोलून गेलो की काय असं वाटून ती घाबरली. पटकन म्हणाली, सॉरी, तसं नव्हतं म्हणायचं मला. रागवलात का तुम्ही? नाही, बरोबर आहे तुझं. प्रांजल लकी आहे खूप. आधीसारखा जोडीदार मिळाला तिला. परमेश्वर करो आणि तिच्या नशिबातलं तिचं सुख लवकर तिला मिळो. असं काहीतरी तो पुटपुटला आणि मग वैदेहीकडे पाहून म्हणाला, चल आता टाइमपास नको करूस, अभ्यासाला लाग. काल सगळा वेळ असाच गेला. आज तसं नको व्हायला. तिनेही मग पुढे काही विषय वाढवला नाही. गुपचूप पुस्तकं काढून ती बसली. या भागात आपण पाहिलं देवादेवने मिलिंदांना त्यांची चूक दाखवली. वैदेही त्याचं वागणं थोडं बदललंय. वैदेही सुद्धा थोडी थोडी बदलतेय. अर्थात सगळा बदल अचानक होणार नाहीच आहे. अजूनही तिला माहेरची ओढ आहेच. सासरी सेट व्हायला तिला बरेच प्रयत्न करावे लागणार आहे. आदिराज आणि प्रांजलने कोर्ट मॅरेज केलंय. पण आता तिचा गृहप्रवेश कधी होईल? विशांत आणि आरोही यांचं आता पुढे काय होईल? सगळं पाहूया पुढच्या भागात.